नमस्कार, मी धनंजय निकम समर्थ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. लास्ट भागामध्ये आपण जाणून घेतलेले रजिस्टरचे कलर कोडवरून त्याची व्हॅल्यू कशी काढायची. ठीक आहे, तर या भागामध्ये आपण जाणणार आहे की रजिस्टर हे कसे ओळखायचे पी सी बी पोर्टमध्ये. तर रजिस्टर कसा ओळखावा आपण आता काही उदाहरणं घेणार आहे, ज्या टाईप्सवरनं आपण तुम्हाला समजू. ठीक आहे, आता आपण फिक्स टाईप रजिस्टर जर घेतला, ठीक आहे, तर याची जी व्हॅल्यू आहे ती कधी बदलत नाही. उदाहरणार्थ 100 ओम, 220 ओम, 1K ओम, 10K ओम, म्हणजे ही फिक्स व्हॅल्यू असते. यामध्ये काही आपल्याला प्लस मायनस करता येत नाही. जी व्हॅल्यूचा जिथे रजिस्टर लावलेला असेल तिथे त्याच व्हॅल्यूचा आपल्याला रजिस्टर लावावा लागतो. कमी जास्त लावला तर आपल्या पी सी बीमध्ये काही एरर्स किंवा काही बर्न होण्याची शक्यता असते. जर पी सी बीवर ब्राऊन, ब्लॅक, रेड, गोल्ड या रंगाचा जर रजिस्टर असेल तर त्याची व्हॅल्यू झाली 1K. यामध्ये आपण मॅन्युअली तर चेंजेस करू शकत नाही. ठीक आहे, ए सी पी सी बीमध्ये हे फिक्स टाईपचे रजिस्टर जे आहे ते सर्वात जास्त प्रमाणात यूज केले जातात. हे करंट प्रोटेक्शन करतात, त्यानंतर व्होल्टेज डायव्हर्जन करतात, त्यानंतर सिग्नल प्रोटेक्शन करतात. या कामासाठी या ज्या रजिस्टरचा आहे उपयोग केला जातो. पुढचा आपला रजिस्टर टाईप आहे व्हेरिएबल रजिस्टर. या टाईपमध्ये आपण मॅन्युअली रजिस्टरची व्हॅल्यू कमी किंवा जास्त करू शकतो. याला पोटेन्शियल मीटर किंवा प्रीसेट असे देखील म्हणतात. यामध्ये साधारण 3 पिन असतात. जेव्हा आपण त्यावरील नॉब फिरवतो त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ही आपल्याला कमी किंवा जास्त करता येते. ठीक आहे, थोडक्यात मी तुम्हाला एक दाखवतो. असा असतो व त्यावर इथे सर्कलमध्ये एक नॉब असतो जो आपल्याला फिरवता येतो, किंवा असा एक प्लस मार्क असतो म्हणजे स्क्रू असतो. त्या स्क्रूला आपण टेस्टरच्या मदतीने फिरवू शकतो. ठीक आहे, व आपण व्हॅल्यू ॲडजस्ट करू शकतो. व्हेरिएबल रजिस्टरच्या मदतीने आपण सर्किट कॅलिब्रेशन, त्यानंतर व्होल्टेज ॲडजस्टमेंट, त्यानंतर स्पीड कंट्रोल यासाठी आपण व्हेरिएबल रजिस्टरचा जास्त करून आपल्याला उपयोग मिळतो. ठीक आहे, ए सी पी सी बीमध्ये कधीकधी व्होल्टेज यासाठी आपल्याला व्हेरिएबल रजिस्टरचा उपयोग केलेला दिसून येतो. थर्ड आपला महत्त्वाचा रजिस्टर टाईप आहे एस एम डी रजिस्टर. हा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे. याचे कारण असे की आजकाल जवळपास सर्वच ए सी पी सी बीमध्ये एस एम डी टाईपचे रजिस्टर आपल्याला पाहायला मिळतात. यांना वायरिंग लेग्स नसतात. हे डिरेक्टली पी सी बी बोर्डच्या सरफेसवर सोल्डरिंगच्या मदतीने लावलेले गेलेले असतात. यांचा मुख्य कलर असतो ब्लॅक कलर व त्यावर सिल्वर स्ट्रीप असतात बाजूने. ठीक आहे, यावरून आपल्याला त्याला ओळखता येतो व त्याची जी व्हॅल्यू आहे ती नंबर्समध्ये त्यावर लिहिलेली असते. थोडक्यात मी इथे एक चित्र टाईप बनवलेलं आहे. ठीक आहे, अशा टाईपमध्ये असतो. हे पूर्ण ब्लॅक असतो आणि या साईडच्या ज्या स्ट्रिप्स ज्या मी काढलेल्या आहेत त्या सिल्वर टाईपमध्ये असतात. आता आपण समजून घेऊ की एस एम डी जो रजिस्टर आहे त्यावर जी नंबर्स लिहिलेले आहेत त्यावरून त्याची व्हॅल्यू कशी काढायची. उदाहरणार्थ 103 जर असेल तर याचा अर्थ आहे 10चा 10 इथे इंटू हा जो 3 आहे त्याने इंटू करायचा, म्हणजे 1 त्याच्यापुढे 3 शून्य म्हणजे 1000, म्हणजे 10 इंटू 1000 इज इक्वल टू 10,000 ओहम. याला 10K ओहम असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे, त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ 472. याचा अर्थ झाला म्हणजे हा 472 आहे, त्याचा फर्स्ट 2 लेटर इथे घेतले 47 आणि इथं 2 आहे, तर इथं आपण करणार 100 म्हणजे 1च्या पुढे 2 शून्य. ओके, इंटू 100 केला इज इक्वल टू 4700 ओहम. ठीक आहे, याला आपण 4.7K ओहम असंही म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर थर्ड उदाहरण आहे 510. जर 510 असेल, ठीक आहे, लास्टला 0 आहे, तर इथं तुम्ही काय करताल, हा 51 इथे तसा लिहायचा. ठीक आहे, आणि हा 0 आहे. 0 म्हणजे हा 0 काउंट होणार नाही, म्हणजे आपली थोडक्यात व्हॅल्यू आहे 51 ओहम. ठीक आहे, ही आपली व्हॅल्यू झाली. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला असेल. ठीक आहे, तर मी काही तुम्हाला क्वेश्चन देतो जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, ज्यावरनं तुमचा सराव होऊन जाईल.
की SMD रजिस्टरवर जर एखादा नंबर लिहिलेला असेल, व्हॅल्यू नंबर लिहिलेला असेल, त्यावरून त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू ओहममध्ये किती असेल. ठीक आहे. तर हे काही क्वेश्चन्स आहेत. हे बघा, 502-413-691-200 हे 4 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. याची व्हॅल्यू जी आहे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये त्याचं उत्तर द्यायचे. ठीक आहे. जर तुम्ही उत्तर देता आणि जर ते बरोबर असेल तर मी त्या कमेंटवर हार्ट देईन. ओके. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करा, ज्याच्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तो अधिकाधिक मराठी बांधवांपर्यंत पोहोचेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा. थँक्यू.